नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा एकदम स्पेशल ब्लॉग होणार आहे, कारण आज मी आलेले आहे पैठणला आणि पैठण मध्ये आम्ही जाणार आहोत आता पैठणचे षष्टीमध्ये षष्टी पाहण्यासाठी। तर तिथं कशी यात्रा असती आणि कसं काय काय छान छान रात पाळणे आलेले, तर सगळं काय काय घ्यायला आलेले, तर ते सगळं मी दाखवणार आहे। त्यामुळे नक्की पूर्ण इथं षष्टीची यात्रा कशी असती आणि आम्ही पण त्यात पाळण्यात बसणार आहे, त्यामुळे नक्की बघा बरं का पूर्ण व्हिडिओ। तर चला, तिथं गेल्यावर दाखवते मी किती यात्रा भरलेली आहे। खूप खूप जास्त यात्रा भरलेली असते। इकडे आमच्या श्रद्धा आहेत, त्यांना पण घेऊन चाललोत आम्ही। काय ते हे बघा, इकडे वाट बघायला ते आमची। हे बघा, सिद्धी रेडी झाली। समृद्धी समृद्धी पिऊ इकडे बघा, तुरीच्या शेंगा खायला गेला। ए खाऊ नका तर का ती इकडे बघ पिऊ। समृद्धी रेडी झाली आहे, पिऊ पण रेडी आहे। इथं इथं हिला लाव ना काहीतरी, बघ। चला, नाहीये, आणखी एक मेंबर वाढलेला आहे। आता चाललेलो आहेत आम्ही यात्रेमध्ये शिर्डीला। तर आम्ही पोहोचलेलो आहोत यात्रेमध्ये। तर बघू शकता, मंदिराच्या समोर आहोत आम्ही आणि एवढी भयंकर यात्रा भरलेली आहे। तर पूर्ण यात्रा फिरून मी दाखवते ते की कशी आहे, कारण दर्शनाला आम्ही सकाळी सकाळी जाणार आहे, त्यामुळे आज यात्रा फिरायला आलो रात्री। आणि आता आम्ही चाललो फिरायला आणि पहिले काही ना काहीतरी खाणार आहोत। आम्ही सगळ्यांनी घेतली दाबेली खाण्यासाठी। पिऊ वडापाव खातीये, आम्ही सगळ्या दाबेली खातो। खाली खाली मोठं रात पाणी, बापरे, तो सगळ्यात मोठा रात पाणी बसणार आहे अशी इच्छा झाली सगळ्यांना बसायची। भीती पण खूप वाटायची। त्याच्या आधी आम्ही काही ना काही खाऊन घेणार। एकदा आपलं पोट भरलं म्हणजे आपलं रात पाणी वगैरे खेळायला आपलं रिकामं। तर बघू शकता, खायचं वगैरे झालेलं। आता आम्ही परत पाण्यापासून समृद्धी एका पाण्यात बसलो। कुठं आहे? ए पिऊ, पिऊ कुठं आहे? पिऊ आहे का खाली?
थांबलेच काहीतरी खरेदी करायला अवघड आहे. पिऊ थांबाळा. ए पिऊ थांब थांब.